नमस्कार. समाज भारती न्यूज चॅनलवर आपले स्वागत आहे. दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी बावणी कुणबी समाज उन्नती मंडळ मुंबई यांच्या 43व्या वर्धापन दिन समारोहाच्या शुभप्रसंगी श्री विलास रेहपाडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त भव्य सत्कार करण्यात आला. दीर्घकाळ प्रामाणिक सेवा, कर्तव्यनिष्ठा आणि समाजाप्रती असलेल्या योगदानाबद्दल त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. पहा ह्याविषयीचा सविस्तर वृत्तांत. यानंतरचे सत्कार मूर्ती आहे श्री विलास चिंदुजी रेहपाडे. ठाणे येथे वास्तव्य आहे. यांचे शिक्षण BE सिव्हिल 1990 साली कराड जिल्हा साताऱ्यातून केलेलं आहे. प्रथमतः खाजगी नोकरी 1990 साली केली. त्यावेळेस ते देवराजी आपले मंडळाचे समाज भारतीचे संपादक यांच्या इथे राहायचे इथे. त्यानंतर 1994 साली MIDC मध्ये सहाय्यक अभियंता म्हणून त्यांनी वागळे एस्टेट मध्ये नोकरीला सुरुवात केली. पुढे बदलापूर, अंबरनाथ, अंधेरी, डोंबिवली, बुट्टीबोरी, नागपूर, चंद्रपूर, बारबी डॅम, बदलापूर व शेवटी अलिबाग जिल्हा रायगड येथून 29/8/25 ला डेप्युटी इंजिनियर म्हणून त्यांनी सेवानिवृत्ती घेतलेली आहे. यांची 35 वर्ष झालेली आहे. यांचे भाऊ रामभाऊ रेहपाडे दूरदर्शन टीव्ही केंद्र नागपूर येथे सिनियर टेक्निशियन म्हणून कार्यरत होते. 2024 ला ते रिटायर झालेले आहेत. सध्या भंडाऱ्याचे त्यांचे सहाय्यक आहेत. यांना 3 बहिणी असून एक रायपूर व 2 भंडाऱ्याचे आहेत. मुलगी यांची ऋतुजा रेहपाडे BTS असून याच्यात आली का थोडी उभी होऊन ही मुलगी BTS असून तेजस रोमाया मुंबई येथे MBA हेल्थ केअर करीत आहे. एप्रिल 26 ला तिचा MBA पूर्ण होईल. मुलगा आहे राज रेहपाडे BE कॉम्प्युटर. त्यातून सध्या तो HDFC लाईफ मध्ये सायबर सिक्युरिटी इंजिनियर म्हणून काम करीत आहे. त्यांची पत्नी माधुरी रेहपाडे BSc असून दादराव निर्मला कारतोडे नागपूर यांची मुलगी आहे. त्याच्यानंतर ते आपले कैलास ईश्वरबाबू देशमुख नागपूरचे स्वातंत्र्य सैनिक त्यांची ती नात आहे. असं यांचा सत्कार आमचे काळकर साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मुंबईला 1990 मध्ये सुरुवात केली माझ्या नोकरीची. त्यावेळेस सुरुवात माझी अशी झाली, दादा टिस्कुले जेव्हा भंडाऱ्याला वगैरे दौऱ्यावर यायचे त्यावेळेस माझ्या वडिलांची त्यांच्याशी ओळख झाली होती. तर त्यांनी त्यांचा नंबर घेऊन ठेवला, मोबाईल नंबर. ऍड्रेस घेतला होता मुंबईचा. जेव्हा मी कराडला इंजिनिअरिंग कॉलेज शिकत होतो त्यावेळेस मी दादांना पत्र लिहिलं की मला 1990 ला मी माझं BE कम्प्लीट झाल्यानंतर मला मुंबईला यायचंय. मला आश्चर्य वाटलं. त्यांचा मला रिप्लाय आला, तुम्ही झाल्यानंतर मुंबईला या, आपण हे करू नोकरीबद्दल वगैरे. त्यानंतर मी मुंबईला आलो. सुरुवातीला समाजाच्या हॉलमध्ये राहायच्या हिशोबाने आलो होतो, पण त्यावेळेस समाजाचा हॉल आपल्या ताब्यात आलेला नव्हता. त्यामुळे मी देवरामध्ये साहेबांकडे राहिलो. त्यांनी राहायची सोय केली, त्यामुळे धन्यवाद साहेब. त्याच्यानंतर काही दिवस इथं राहिल्यानंतर वाशीला शिफ्ट झालो. वाशीला पण राहायची थोडी अडचण झाली. त्यावेळेस रामकृष्ण ठोकर साहेब यांचं एक ऑफिस होतं, ऑफिसचं हे होतं एक गाडा, तिथं मी काही दिवस राहिलो. रामकृष्ण साहेब थँक्यू. असा माझा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला मी 4 वर्ष प्रायव्हेट मध्ये होतो. नंतर 1994 ला MIDC मध्ये मला असिस्टंट इंजिनियर म्हणून नोकरी लागली. सुरुवातीला वागळे इस्टेट, बदलापूर, अंबरनाथ, मुंबई. नंतर इथं सेवा करून मी नागपूरला बदली घेतली, ऐच्छिक बदली. नागपूरला काम केलं. त्याच्यानंतर चंद्रपूरहून परत मग मुंबईला वापस आलो, कारण माझी मुलीचा BDS ला इथं नंबर लागलेला होता, भारतीय विद्यापीठ खारघरला. त्यामुळे आम्ही परत फॅमिली इकडे शिफ्ट केली. तसे मला यायचंच होतं तिकडे इकडे. तर त्यावेळेस मग मी अंबरनाथला होतो आणि शेवटचं माझं अलिबागला उप अभियंता म्हणून 29 ऑगस्ट 1925 ला रिटायर झालेला आहे. मुंबईला असताना सुरुवातीला दादा टिस्कुले यांचे भाऊ दशरथ टिस्कुले हे राहायचे, त्यांच्याकडे जाणे नव्हतं. नंतर अभय किंधारले यांच्याकडे जाणं होतं. म्हणजे मी जवळजवळ 90 ते 98 पर्यंत, 98 माझं लग्न झालं त्यावेळेस मी बॅचलर होतो. त्यावेळेस मला सामाजिक
समाजाच्या लोकांनी खूप मदत केली, म्हणजे त्यांच्याकडे झालेलं, म्हणजे असं वाटलं नाही एकटेपणा कधी, आपलं गाव असल्यासारखंच वाटायचं. त्याच्यात होते देवराव मते साहेब, कृष्ण अभय किंजरले, ज्ञानीराम अत्तरी, प्रभाकर तिजोरे साहेबांकडे पण आम्ही जायचं, तेव्हा गणपती वगैरे त्यांच्याकडे जायचं, करायचं गणपती उत्सव. बबनराव लुटे जे आता नाही आहेत त्यांच्याकडे पण झाले नव्हतं. तर तसेच नेरुळला आतिरकर आणि दिलीप दांडेकर आहेत, यांच्याकडे आमचं झालेलं असायचं तेव्हा. तसेच नेवीनगरला आपले शरद आगाशे होते, ते आता नागपूरला आहेत, त्यांच्याकडे पण आमचं झालेलं असायचं. अशा प्रकारे इथं माझी सेवा पूर्ण एमआयडीसी सर्व्हिस पूर्ण झालेली आहे आणि मी आता ठाण्याला राहतो आहे. माझी मुलगी बीडीएस झालेली आहे. बीडीएस नंतर तिला 1 वर्ष हेल्थकेअर मध्ये नोकरी केली, IT मध्ये. त्यानंतर तिला ते बरं वाटलं, त्याच्यामुळे ती म्हणे एमडीएस करण्यापेक्षा मी MBA करते हेल्थकेअर मध्ये. तर ती आता KG सोमय्याला हेल्थकेअर करत आहे. एप्रिलला तिचं संपेल आता MBA हेल्थकेअर मध्ये. मुलगा BE कम्प्युटर सायन्स झालेला आहे, तो HDFC लाईफ मध्ये सायबर सिक्युरिटी इंजिनियर म्हणून कामाला आहे. माझी पत्नी माहित आहे, ती हाऊसवाईफ आहे, परंतु ती सोशल वर्क करते, भरपूर कामं करते. समाजाच्या वतीनं सत्कार केल्याबद्दल सगळ्यांचा आभारी आहे मी. थँक्यू.